नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पौष्टिक तिळाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवत आहे। तुम्ही म्हणाल मकर संक्रांत होऊन गेले आणि त्यानंतर ही लाडू दाखवत आहे, पण हे लाडू तुम्ही मकर संक्रांत व्यतिरिक्त एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता। मी हे घरात कायम बनवून ठेवते, जेणेकरून हिवाळ्यामध्ये थंडाव्यामध्ये हे लाडू आपण सेवन केले असता आपल्याला शरीराला उष्णता मिळायला मदत होते। इथे मी 2 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। याकरता मी साधे तीळच वापरलेले आहेत, पॉलिशचे तीळ वापरलेले नाही आहेत। आणि गॅस मंद आचेवर ठेवून आता हे मी छान खमंग असे भाजून घेत आहे। हे बघा, तीळ छान खमंग असे भाजून झालेले आहेत। तर आता हे मी ताटलीमध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। ज्या वाटीच्या मापाने तीळ घेतले होते त्याच वाटीच्या मापाने मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा छान भाजून घेत आहे। शेंगदाणे छान भाजून झाल्यानंतर ते मी काढून ठेवलेले आहेत आणि इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये आता मी अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही किसलेलं खोबरं जरी वापरलं सुकं तरी चालू शकतं। आणि हे खोबरं आणि मी 7 ते 8 वेलची घातलेले आहेत, तर त्या मी आता छान भाजून घेत आहे। भाजून घेतलेले तीळ, डेसिकेटेड कोकोनट, वेलची आणि शेंगदाणे हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। आता इथे मी गूळ पावडर वापरत आहे, तर 1.5 वाटी आपल्याला गुळाची पावडर लागणार आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, डेसिकेटेड कोकोनट, शेंगदाणे, गूळ पावडर आणि वेलची घातलेली आहे आणि आता हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे। हे आता वाटून झालेलं आहे। याच्यातले मी थोडेसे तीळ बाजूला वेगळे ठेवले होते, तर ते आता तीळ आता याच्यामध्ये मी घातलेले आहेत। साधारण पाव वाटी मी तीळ बाजूला ठेवले होते। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तूप घालायचं आहे आणि मग याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। याच्यात आवश्यकतेनुसार तूप घालायचे, जेणेकरून लाडू छान बांधता येतील। तर हे बघा, लाडू छान वळले जात आहेत। तर अशा प्रकारे आता सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत। मस्त तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। मकर संक्रांत व्यतिरिक्त एरवी कधीही तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता, तेव्हा तुम्ही हे जरूर करून बघा। धन्यवाद। बाय बाय।